नाही त्यांनी त्रास दिला, पैसे मिळणार, जर चुकून तुमच्याकडे पैसे आले समाधान अजिबात मिळणार नाही, तुम्ही रडणार, मिळालेले पैसे फक्त कोर्ट आणि त्याचे हॉस्पिटलला लागू नको. तर ही गोष्ट, दोन गोष्टी आज माझ्या स्थिती करून लक्षात ठेवा. पहिली म्हणजे ईश्वर एक आहे आणि एकाच ईश्वराची उपासना केली पाहिजे, द्वेष करू नका. आणि दुसरी म्हणजे आई वडिलांची तुम्ही जर सेवा करत असाल तर फॉरगेट सक्सेस, कधी तुम्ही सक्सेसफुल होऊ शकणार नाही या जगावर. आणि देयर इज लाईफ आफ्टर डेथ. आज मला मेडिकलमध्ये प्रत्येक औषध मिळतं आपल्याला, अमरावतीचं औषध मिळतं ना. आज माणूस चंद्रावरती गेला, एवढी प्रगती केली. आज जगामध्ये नो वन क्लेम्स टू लिव्ह 1000 years. असं पण क्लेम करतात आम्ही अमर आणि मी मरणार नाही, 1000 वर्ष जीवन राहणार. जास्तीत जास्त 50, 60, 70, 80 वर्ष. किती लागतं एक दिवशी मरायचं नक्की आहे. मरण्यापूर्वी आपण हा विचार केला आयुष्यात आलोय कशासाठी आपण, फक्त गाडी, बंगला, पैसे, इज्जत झालं, एक माणूस म्हणून आपलं त्याच्यामुळे काय आहे. आज सगळेजण एकमेकांचा पाय पडतात, दुसऱ्याला मदत करण्याची भावना आपल्याला नाही पाहिजे, ती नैतिकता पाहिजे. आज प्रत्येक धर्मग्रंथात सांगितलेली लाईफ आफ्टर डेथ, मरणोत्तर जीवन आहे, स्वर्ग, नरक, जन्नत, जहन्नम काय म्हणते प्रत्येक दिवसामध्ये आहे. आज हिटलर तुम्हाला एक एक्झाम्पल देतो. हिटलर केली 6 मिलियन ज्यूज पीपल, अंदाजे 60 ते 90 लाख इनोसंट लोकांना मारलं, बरेच त्यात इनोसंट होते. त्या हिटलरवर आत्महत्या केली गोष्ट वेगळी. समजा हिटलरला पकडलं आणि आपल्या कोर्टात पेश केलं असतं तर काय शिक्षा झाली असती? 60 लाख लोकांना मारले, काय शिक्षा झाली असती? फाशी झाली असती, बरोबर. आज मला सांगा, एका माणसाला मारणाऱ्याला एक फाशी होती, एक मर्डर केला तर एक फाशी, जेव्हा 60 लोकांना मारलं त्याला पण एक फाशी. हा न्याय आहे का? जेव्हा 60 लोकांना मारलं तर जास्त काम करायला पाहिजे, पण फाशीपेक्षा शिक्षाच नाही आपल्याला. तर याच्यावर काय करतं, ह्या जगाचा न्याय अपूर्ण आहे, इनकम्प्लीट आहे. आणि ह्या आपल्या आयुष्याचा एक दिवशी हिशोब होता, तो म्हणजे मेल्यानंतरचं आयुष्यामध्ये. आता तुम्हाला हा दिवस काय सांगायला आहे, तुम्हाला काय असणार, कुणाला जाणार, कुठलं तुम्ही जाऊन बघून आलाय की असं पण असतंय बा, तुम्ही असं म्हणणार तर तुम्हाला तेही सांगतो मी बघा. आज का ईश्वर म्हणजे काय, ईश्वर सुपर नॅचरल पॉवर, तो काही करू शकतो. आपण ईश्वराकडे मागतो मला संकट करू म्हणजे काय, ईश्वराकडे शक्ती आहे, ही कॅन डू एनिथिंग. आज बघा आपण ब्रह्मांडात बघा, आपण कुठं राहतोय, मिल्की वे गॅलेक्सीच्या आपल्या सोलार सिस्टीम मधल्या एका पृथ्वी तलावरच्या भारतातल्या महाराष्ट्रात एका कोपऱ्यात बसलोय आणि त्या ईश्वराला चॅलेंज देतो कुठं असतं असं. तर ईश्वर काही करू शकतो. विचार करा, वर आपल्या सगळ्यांना पाणी टाकेल दुसऱ्या तिसऱ्या मजल्यावर, घरातली मोटर बंद पडली तर काय होतं, पाणीच नाही, प्रॉब्लेम नाही. खालच्या टाकीत पाणी वर कसं चालवणार, मोटरच नाही येत. मला सांगा, त्या वरच्या टाकीत मोटरशिवाय पाणी चालू शकत नाही. पण आज एवढ्या उंच नारळाच्या झाडामध्ये पाणी करून चालवते, त्याला मोटर लावलंय. नारळाच्या झाडात अँटी ग्रॅव्हिटी चाललंय नाही, सायन्स मध्ये शिकतो, ग्रॅव्हिटीच्या गुरुत्वाकर्षण चाललंय पाणी, तिथं कोण नाही, तो म्हणजे ईश्वर. ईश्वर ही सर्व शक्तिशाली पॉवर आहे, तो काही करू शकतो. जो ईश्वर आपल्याला पहिल्यांदा निर्माण करू शकतो, तो दुसऱ्यांदाही निर्माण करू शकतो. आणि एक दिवशी कोण दाखवायचं आहे की भीती ज्यावेळी मनात असेल त्यावेळी माणूस चांगला. आज एखाद्याला 100 रुपये दिले काम सांगितलं पाहिजे, कुणी आल्यानंतर आपण हिशोब मागतो ते काय केलं पाहिजे, किती रुपये आले शिल्लक, आणि त्या ईश्वराला 50 वर्ष आयुष्य दिलं, तो आपल्याला हिशोब मागणार त्या जगात जाऊन काय केलं, लोकांमध्ये भेदभाव निर्माण केले, द्वेष निर्माण केला, आई वडिलांची सेवा केली, आई वडिलांना अनाथाश्रमामध्ये टाकलं, वृद्धाश्रमामध्ये टाकलं. ईश्वर नक्कीच विचारणार त्यावेळी आपल्याला कोण दाखवायचं आहे. एक आहे आपल्या या जगाचा न्याय आणि एक आहे ज्यावेळी या जगातील पृथ्वी तलावरची सर्व माणसं एकत्र येतील ते मेल्यानंतरचं न्याय. अजून एक उदाहरण मी तुम्हाला सांगतो. आईच्या पोटातून आपण सगळेजण आलो, बरोबर. आता आईच्या पोटात असताना आपल्याला सांगितलं असतं की तुम्ही सगळेजण नवीन जीवनात जाणार आहात, ठीक आहे, तिथं तुम्हाला जायचं आहे, शाळा शिकायची, इंग्रज मिळवायचं, पक्क व्हायचंय, लग्न करायचंय, दामानी शाळेत जायचंय, एवढं सगळं सांगितलं असतं. तुम्हाला पटलं असतं का? तुम्हाला आता पूर्ण माणसा आईच्या पोटात सगळा एक अंधार पडलाय, तू काय सांगायला लागलाय, असं कुठं असतंय का? नाही, पटलं नसतं. आईच्या पोटात जर आपल्याला सांगितलं असतं की ही दुनिया आहे, ही जग आहे, हे जग आहे, तुम्हालाही पटलं नसतं. तसं आज जी तुम्हाला मी सांगतोय की तुम्हाला गेल्यानंतर आयुष्य ते पटणार नाही तुम्हाला. तर ज्यावेळी बघायला त्यावेळी नक्कीच कळेल गेलेली असते की आज 10वीची 2 तासाची परीक्षा आहे आणि त्याचा निकाल आहे 5 किंवा 9. तसं आपली आयुष्य ही 50-60 वर्षाची परीक्षा आहे आणि त्याचा सुद्धा निकाल आहे स्वर्ग किंवा नरक. आणि ईश्वर आपल्याला नक्कीच विचारणार, त्या जगात जाऊन धर्मावर द्वेष निर्माण केला, आई वडिलांची सेवा केली, लोकांची मदत केली तर त्रास देऊ नका आणि त्यावेळेचं आयुष्य हे कायम राहणार आहे. त्यामुळे ही भीती ज्यावेळी माणसाच्या मनात असेल, तेच भारत देशाला त्यांनी शिकवले. प्रत्येक धर्माबद्दल कुठल्या धर्मात सांगत नाही, प्रत्येक ह्याच्यात तुम्ही सांगितलं. तर हे प्रिन्सिपल्स मनात पहा. आज सीसीटीव्हीच्या भीतीने लोक गुन्हा करायला थांबतात, पण ईश्वर बघायला म्हणून गुन्हा चुकीचं करायला थांबत नाही.
त्या सीसीटीव्हीची भीती आहे, पण आपल्याला जीवाची भीती नाही. ही खूप वाईट अवस्था आहे. लक्षात ठेवा, जीवन असताना 2 रूल लक्षात ठेवा. आपल्याला बघणारा तो ईश्वर आहे, एकच ईश्वर आहे, त्याची उपासना केली पाहिजे. आणि दुसरं म्हणजे आपलं महत्त्वाचं आयुष्य आहे, त्याची तयारी केली पाहिजे. तयारी म्हणजे मी सांगितलं तुम्हाला, चांगले काम केले पाहिजे, लोकांची मदत, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्वतः आई वडिलांची सेवा केली पाहिजे. आता हे सगळं झालं, तुम्हाला असं एवढं सगळं भाषण दिलं. तुमच्यासाठी एक छोटंसं मी इथं गाणं म्हणणार आहे. जर तुम्ही मला रिस्पॉन्स दिला मला एक्साइटेड शेअर केलं तरच, नाहीतर नाही. काय म्हणतो का होतं भाषण? बरोबर, तुम्ही साथ देणार मला? गाण्याची धून सांगतो, ओळखून दाखवा मला. गौरव गौरव आता मी काय सांगितलं, खरं प्रेम करायचं आहे तुमच्या आई वडिलांवर. आज इकडून जाताना खिशात एवढेही पैसे असतील, 10 रुपये गिफ्ट द्या, आई वडिलांना द्या. सांगा वर्षभर त्रास दिला त्याबद्दल सॉरी. आणि त्यांना एक मोठी जादूची शक्ती आहे, आशीर्वाद मिळते. पेपर सोपा लागेल, आई वडिलांना सॉरी म्हणायचे, आई वडिलांना कळपाट द्यायला लागेल, तुमचा पेपर पेपर सोपा लागला नाही. आता इथं पण मला काय सांगायचे, कारण काम म्हणजे सांगतो तुम्हाला, जोपर्यंत कोणत्याही गोष्टीचं वेळ लागत नाही त्या गोष्टी माणूस सक्सेसफुल होतो. आणि हे वेळ लागलं पाहिजे आपल्याला. आज 1 तास अभ्यास करून तेवढे सक्सेस प्लॅनिंग करत मिळते. त्या जगामध्ये जगा वेगळं करण्यासाठी जगा वेगळं व्हावं लागतं. जगा वेगळं म्हणजे अभ्यास करावा लागतो. आज तुमच्याच बरोबरचे विद्यार्थी 10 तास अभ्यास करावा लागेल, 12 तास करावा लागेल, आणि अजून तुम्हाला मी सांगतो वेळ गेलेली नाही. आता तुमच्यापैकी काही जणांचा चांगला अभ्यास झाला असेल, काही जण स्कूलिंगची तयारी करावी, काही जण पासिंग आणि मध्यम मार्गाची तयारी करावी, काही जणांनी आशा सोडून दिली असेल, अशी एका दुसरी असेल. पण लक्षात ठेवा, केवळ रोज नको, आशा तरी सोडून अजून 8 दिवस आहेत. या 8 दिवसात असं ठेवा की 1 मिनिट सुद्धा माझा वाया जाणार नाही, 1 मिनिट सुद्धा. कारण रिलेट इज व्हेरी बॅड. तुम्हाला 10वीची परीक्षा होईल, सगळं होईल, आणि ज्यावेळी रिझल्ट लागेल त्यावेळी रडणार की लोक त्यांनी अभ्यास नाही केला. कशावर रडणार नाही? कारण तुम्हाला येत होतं, तुमच्यामध्ये ती ताकद होती, तुम्ही करू शकत होता, तरी पण तुम्ही अभ्यास नाही केला, त्यामुळे मला खूप वाईट वाटतं. तेव्हा आत्ता वेळ आहे, म्हणजे 8 दिवस राहते, 8 दिवसामध्ये तुम्ही काही येऊ शकता, काहीही करू शकता. आता हाच पिरियड आहे. मॅरेथॉन मध्ये पहिल्यापासून किती पळायला याला महत्व आहे, शेवटच्या 100 मीटरमध्ये काय करतो हे महत्वाचं आहे. आता शेवटची 100 मीटरची रेस चालू आहे तुमची. ही 100 मीटर म्हणजे 8 दिवस आणि 15-20 दिवस. त्या याच्यामध्ये एवढं एक पूर्ण पहिल्यांदा पाठवत फेकून तरी गेलं, सिम कार्ड काढून कुठल्याही घरी इन्व्हॉल्व करावं लागतं. वेगळ्या रूममध्ये बसा, अभ्यासाला बसा, थोडा सुद्धा टाइमपास करू नका. अजून वेळ गेलेली नाही. एका दिवसात एका पूर्ण विषयाचं क्लिअर व्हायला पाहिजे. 10 ते 15 मिनिटांचं इट इज पॉसिबल होऊ शकतं. सकाळी वाजता की संध्याकाळी होत आहे, अजिबात नाही. आज मी इंजिनिअरिंगला होतो, त्यावेळी माझी ती रोडवरती राहत होती, आणि विवेकानंदांचा त्याचा फोटो आला होता, आणि ते सांगत होते ज्यावेळी आम्हाला अभ्यासातून उठू वाटतं त्यावेळी आम्ही हा फोटोला बघतो आणि परत बसतो. तुम्हाला 6-7 नाटकात बसायची सवय लागली पाहिजे. आज प्रगती म्हणजे काय तुम्हाला सांगतो. मला दहावीला 94% मार्क पडले. मी संदेश्वर हायस्कूल मागच खेडेगावात मारलेलं होतं, शेतकरी स्कूल मराठी मीडियम, आणि चांगले मार्क पडले. आणि त्यावेळी मॅथ्स हा 150 मार्काचा होता, त्याच्यात 145 पडले. 100 पैकी 95 मार्क होते. सायन्स हा अवघड वाटणारा विषय, त्याच्यात 98 पडले बोर्डाला. सोशल सायन्स, समाजशास्त्र त्यामुळे गोल्ड पडले. चांगले मार्क पडल्यामुळे मी
गावात मी आलो सांगलीमध्ये 12-13 वर्षापूर्वी सांगलीमध्ये आलो आणि 12वीला किती पडले म्हणून मला 10वीला 14 पडले म्हणजे हुशार मॅडम अरे मला काय ते शांत बसायचं नाही मी 12वीला किती पडले म्हणजे 67 म्हणजे परत झाला कमी मार्क पडले परत सीईचा अभ्यास केला जेडब्ल्यूचा केला जेई मेन्स क्वालिफाय केली 90% म्हणजे परत मी हुशार होतो जेईची परीक्षा क्वालिफाय केली परत इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेतलं आणि पहिल्या सेमिस्टरचा पहिल्या वर्षात मला फेल 88 फेल झालो 3 विषय होते परत वाईट वाटलं 12वी पर्यंत का मला अभ्यासाची सवय होती कारण मुलीला करून येणारे होते जसे तुमचे मुख्याध्यापक सर आहेत अध्यक्ष आहेत त्यांची कळवळ आहे तशी करून येणाऱ्या मुलीला माहिती पडली 12वीला तशी भेटले नाही आणि माझी पण चूक आहे मला कमी पडले अभ्यास न केला इंजिनिअरिंगला तर फेल झालो परत वाईट वाटलं खूप वाईट वाटले पप्पा म्हणले तू लाल गुरुद्वारा आहे की नाही आजपर्यंत आपल्या घरात कोण नापास झाला आणि कोण नापास झाला पण पुढच्या सेमिस्टरचा रिझल्ट मित्रांनो फर्स्ट क्लास विथ डिस्टिंक्शन परत गेट नावाची परीक्षा असते ती क्वालिफाय केली त्याच्यामध्ये 3 लाख रुपये स्कॉलरशिप मिळाली मला आणि माझ्या स्वतःच्या पैशावरती मास्टर ऑफ टेक्नॉलॉजी स्ट्रक्चरल इंजिनिअरिंग फ्रॉम गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग काळामध्ये 2 वर्ष पूर्ण केली 3 लाख स्कॉलरशिप मिळाली आणि तिथून पुढे आता मी तुम्हाला सांगितलं मी मराठी मीडियमचा स्टुडंट आहे पण इंग्लिश बोलण्याच्या माझं प्ले स्टोअरवरती आता आहे महाराष्ट्र अकॅडमी इंग्लिश स्पीकिंग युट्यूबवरती माझा इंग्लिश विथ माझा चॅनल आहे एवढं का सांगितलं तुम्हाला सांगतो आज माझ्या आयुष्यामध्ये एक उदाहरण सांगतो अप डाऊन से होत राहतात कधी मार्क चांगली पडते कधी कमी पडते पण संघर्ष हा कधी सोडायचा नाही लक्षात तुम्ही काहीही करू शकता त्या जगामध्ये 10वीचा रिझल्ट काहीही येऊ दे आता तुम्ही जेवढं करायचं तेवढा प्रयत्न करा पण 10वीचे मार्क कमी पडतात किंवा जास्त पडतात त्यामुळे नाराज होऊ नका आयुष्य हा संघर्ष आहे आणि तो संघर्ष करायची सवय लागली यावर सक्सेस होईल तुम्हाला ती सवय लागली पाहिजे लढायची फक्त लढ म्हणा मोठे फक्त लढ म्हणा तसं आयुष्यात आपल्याला आहे कितीही अडचण असू साधं उदाहरण देतो आज पाऊस पडला की सगळेजण म्हणतात आज शाळेला जरा पाऊस पडायला उशिरा करू का उशिरा कोण नाही पप्पा पण म्हणतात उशिरा पप्पांना ऑफिसला उशिरा गेलं तर चालतंय ना ऑफिसला उशिरा गेले की 100 रुपये कट होतात काही गोष्टी तुम्ही शाळेला का उशिरा जायचं जोपर्यंत तुम्ही स्वतःमध्ये चिंता निर्माण करत नाही तोपर्यंत सक्सेसफुल नाही होणार तर सक्सेस म्हणजे काय सांगितलं चांगली सवय 7 हॅबिट्स ऑफ हायली इफेक्टिव्ह पीपल नावाचं एक पुस्तक आहे आणि त्या पुस्तकामध्ये त्यांनी सांगितले की आयुष्यात माणसाला सवयी सक्सेसफुल बनवतात त्याचे मार्क्स मिळतात आज मिलिटरीतले लोक बघा रोज लवकर उठायची सवय असते रिटायर झाल्यावरती काय करतात 10 वाजेपर्यंत उठतात का नाही रिटायर झाली तरी सकाळी 5 ला उठून आंघोळ करून कंटिन्यू स्वतः तयार असतात का चांगली सवय लागली आणि ती सवय लागायची वेळ आता आहे लक्षात ठेवा तुम्हाला ही सवय आपल्याला वाढत तुम्ही लागली आज स्पर्धा परीक्षा आपल्या क्लासमध्ये प्रत्येक वर्षी 10 ते 12 मुली होतात प्रत्येक वर्षी त्या स्पर्धा परीक्षेमध्ये आमच्या क्लासमध्ये अजिबात येत नाही कशामुळे ते भाऊ फक्त 3 तास लावून पडतात 3 तास क्लास करतात आणि 8 तास अभ्यास करतात ज्या मुलाला 8 तास खुर्चीवर बसायची सवय लागते तोच भाडे ऑफिसर होतो सवय पाहिजे अभ्यासाची तुम्हाला एका जागी बसायलाच होत नाही 1 तास बसले गेले वॉशरूमला जातो पाणी पितो दार वळले भिंतीवर काय लिहिलं फॅन असाच का फिरायला लागला दुसरा काय वाटतं लिहिलं झालं ते सगळं लक्ष तुमचं केंद्रित नाहीये त्यामुळे मेडिटेशनची एक सवय लावते आता 10वी झाल्यानंतर मेडिटेशन करा माइंड कॉन्सन्ट्रेशन करा आज 10वी मध्ये आपण बघतो रेस सन रेस एकत्र केल्यानंतर बुधवार पाच जवळ नुसता उन्हात ठेवला तर कागद जळते का नाही पण ते धूम वापरल्यानंतर त्याच्यातून काय होतं ज्यावेळी सगळे रेस केंद्रित करतात त्यावेळी तो कागद जळतो तसेच तुमच्या अंगावरती सगळी पॉवर केंद्रित करा त्यावेळी तुम्हाला यश मिळेल नुसत्या उन्हाळा काय नाही होणार त्या उन्हाच्या किरणाला केंद्रित करता आलं पाहिजे आणि तुमच्या अंगात असलेल्या सामर्थ्याला केंद्रित करा त्यावेळी तुम्हाला यश मिळेल आणि याच्यासाठी लक्षात ठेवा प्रयत्न खूप करावा लागतो अजून वेळ गेलेली नाही हे गाणं तुम्हाला माहित असेल ओ सिकंदर कहना है हारी बाजी को जीतना उसे आता है हारी बाजी को जीतना वेळ सांगतो आज आपण फक्त ही मॅच आयपीएलच्या हातात आलाय पण महेंद्र सिंग धोनी आल्यावर एक ओव्हर ही काफी जिंकली गेली एका ओव्हर मध्ये विजय केलं कसं तसं लक्षात ठेवा अजून तुम्हाला जिंकता आलं पाहिजे नाराज जेवढे 8-15 दिवस आहेत एक मिनिट महत्वाचा आहे नॉट 10 मिनिट्स अँड ईच अँड एव्हरी मिनिट ऑफ युअर लाईफ आणि यू कंप्लीट युअर लाईफ इज व्हेरी इम्पॉर्टंट एक मिनिटाचा वापर चांगला करा तुम्ही खूप छान स्कोरिंग करू शकता तुम्हाला अडचणीतून मार्क काढता आले पाहिजे त्याच्यासाठी काय एक्झाम्पल देतो आता मला सांगा
गाय दूध देती है, बरोबर ना? गाय दूध देती है, बरोबर ना? गाय बोला ना गाय दूध देती नहीं, निकालना पड़ता है. आपल्याला प्रयत्न करा. गाय स्वतः दूध देते काय? आपल्याला प्रयत्न करना. कुछ पाने के लिए कुछ करना पड़ता है. गरज काहीच नाही, नुसतं बोल. आज करंट प्रणाली चालू आहे, सगळं काय चालू आहे, हे मार्ग गेले ते गेले याच्यात नाही. काही करायचं असेल तर काहीतरी तुम्हाला करावं लागेल. लक्षात ठेवा. मी पावर खूप स्ट्रॉंग पाहिजे. उन्माद रोडाची सोय नाही ना तुम्हाला. उन्माद रोड पुस्तकात सुद्धा आहे. The girl whom doctor said she can never put her name on her. अशी मुलगी जर डॉक्टर म्हणली की पाय नाही होऊ शकते या पृथ्वीवर, पाय कट झाला पाहिजे, त्याला आर्टिफिशियल लेग बसवतो. पण त्या मुलीची कल्पना काय होती? मग मला चालायचं आहे, मला चालायचं आहे, त्यामुळे त्याला आर्टिफिशियल लेग आपला पाय बसवलं नसतं. आणि खूप प्रयत्न केले. डॉक्टरना काय सांगितलं की आयुष्यभर चालू शकणार नाही, पण प्रयत्न केल्यावर ती चालू लागली. सगळे नवीन सगळे चालू करायची, कशी काय चालू लागली? मग परत मला पळायचं आहे. पण आधी डॉक्टर म्हणजे तू चालू शकत नाही, पण मुलगी काय म्हणते मला चालायचं आहे. चालू लागल्यावर स्वप्न बघा, ती म्हणते मला पळायचं आहे. तर खूप प्रयत्न केल्यानंतर ती पळू सुद्धा लागली. असं कसं शक्य आहे? आता पळते पण ह्या इथून मला आश्चर्य वाटेल की पळणारी मुलगी मॅरेथॉन मध्ये ऑलिम्पिक म्हणून तिथपर्यंत गेली आणि त्याच्यात मेडल मिळवला. जी मुलगी ज्याला डॉक्टरना सांगितलं की तू पाय ठेवू शकत नाही, तू चालू शकत नाही, ती फक्त पाय ठेवली नाही, ती फक्त चालली नाही, ती फक्त पळाली नाही, तर ती ऑलिम्पिक आणि मॅरेथॉन मध्ये जिंकली. म्हणजे काय करते की विल पॉवर खूप स्ट्रॉंग पाहिजे. आज ती मोटिवेट खूप करतात. या जगात लक्षात ठेवा, यू कॅन म्हणणारी लोक खूप कमी आहे. तू करू शकतोय, प्रत्येक जण पाय उठणार आहे. त्यामुळे यू कॅन म्हणणारी लोक खूप कमी. आपण स्वतःलाच म्हणायला पाहिजे आय कॅन, मी करू शकतो हे स्वतःला म्हणायला शिका. ऑल इज वेल. स्वतःचा कॉन्फिडन्स स्वतः वाढवा, दुसरी गोष्ट तुम्हाला हेच करणार नाही. प्रोव्हाइड गर्ल्स हे तुम्हाला सांगतो. प्रोव्हाइड गर्ल्स एक टीचर पण लिहावा रेस्लर होते. एक रेस्लर होते आणि त्यांची मागायला लागली होती. रेस्लर म्हणजे पैलवान. त्यांची इच्छा होती की एका पैलवानला हरवायचं आणि त्यांच्या आयुष्यात त्यांना ते शक्य झालं नाही त्या पैलवानला हरवायचं. पण त्यांनी सांगितलं की मी करणार. लोक त्यांची चेष्टा उडायला लागली की तू एवढा म्हणत होता की तुला त्याला हरवायला हरवली. शेवटी त्याला काय म्हणतात, ठीक आहे मी नाही हरवू शकलं, पण माझी मुलं त्याला हरवतील. बरोबर असंच नाही. कॉन्फिडन्स बघा की निगेटिव्ह नाही. स्वतः म्हातारा झाला, स्वतः आवडू शकलो, माझी मुलं तुला आवडतील. पण नशिबाला काय झालं बघा, त्याला मुलं नाही. पैलवान आपल्याला ऐकून नाही शक्य मुलं होतं, पण त्याला झाल्या 2 मुली त्या पैलवानाला. आता लोकांनी चिडवायला लागली, तुझी मुलं हरवणार होती, तुला मुलं झालीच नाही, मुलीच आहेत. तर त्याला मुलींना इतकं चांगलं ट्रेनिंग दिलं, त्या 2 मुलींना प्रोव्हाइड गर्ल्स म्हणून ओळखलं जातं आणि त्या मुलींनी त्यांना घालून दाखवलं. पुन्हा कारण त्या बापाची जी विल पॉवर होती तीच तर मुली. थॉमस एडिसन लाईट जिंकत लागले. थॉमस अल्वा एडिसन ही शास्त्रज्ञ माहिती नाही, लाईटचा शोध लावला. त्यांची स्टोरी अशी की शाळेतून त्यांना पत्र आलं होतं. शाळेतून पत्र आलं होतं. जसं तुम्ही पुढे गेला की तुमच्या घरी पत्र असतं, तसं थॉमस अल्वा एडिसन त्यांच्या घरी पत्र काय गेलं होतं म्हणजे की तुमचा मुलगा हा आमच्या शाळेत शिकण्याचा लायक नाही, तो नाही शिकू शकत, तो मंद आहे, मेंटली रिटायर्ड आहे आणि त्याला आमच्या शाळेत शिक्षक नाही शिकू शकत, तुम्ही घरीच त्याला शिकवा. हे पत्र त्याच्या आईला मिळालं आणि आईनं त्या थॉमसला काय सांगितलं माहिती? पत्र मला चांगलं लिहिलं होतं, वाईट होतं, मनाचं खच्चीकरण डिमोटिवेट करणार होतं. पण त्या आईनं मला सांगितलं की या पत्रात की तुमचा मुलगा हा खूप छान आहे, एक्स्ट्राऑर्डिनरी आहे, असामान्य, इतकाच चांगला आहे की आमची शिक्षक त्याला शिकवण्यासाठी असमर्थ आहे. आमचे शिक्षक तेवढे चांगले नाही की तुमच्या मुलाला शिकवू शकतील. तुमचा मुलगा खूप चांगला आहे, खूप हुशार आहे, तुम्ही स्वतः त्याला शिकवा. त्यामुळे मुलाला पण वाटते की आपल्याबद्दल आपण खरोखरच चांगले आहोत, आपल्याला शिक्षक असे म्हणायला लागेल. त्यामुळे त्या मुलाच्या चांगल्या भावना गेल्या असतील का वाईट भावना चांगल्या गेल्या, त्याच्यापासूनच एक दिवशी तोच मुलगा थॉमस अल्वा एडिसन लाईटचा शोध लावतो. किती त्यांच्या नावाची पेटंट्स आहेत. त्यांच्यावर आपल्याला काय कळतं की त्या आईने त्या मुलाला काय म्हटलं, यू कॅन, तू करू शकतो. जर ती आई म्हटल्या की तू मंद आहे, तू मुला शिकलाच नाही, पण त्या आईसारखी सगळी आई जगात नसतात, सर्वजण या जगात नसतात. यू कॅन म्हणणारे त्या जगात प्रत्येक जण यू कॅन म्हणते, तू करू शकतो. म्हणून आपण स्वतःलाच म्हणायचं आय कॅन, आय विल, मी करू शकतो आणि मी करणार. आज मला आता एक्झॅक्ट प्रसंग आठवत नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामधल्या लढाया वगैरे होत होत्या. एका गडावरती गेल्यानंतर त्यांना दोऱ्या होत्या, वरती गेल्यानंतर त्या दोरखंड सगळे त्यांनी कापून टाकले.
सगळी माणसं वर गेलं का आपल्याला माहिती की एकदा गेला तर जिंकून हा नाही तर दुसरं परत येण्याचा मार्ग नाही. तसं आज आपण म्हणता मी डॉक्टर होणार आणि होणारच त्या दोन्हीमध्ये माफ पडत आहे. मी इंजिनियर होणार अरे होणार म्हणजे आज तुमची ध्येय कशी म्हणजे 12 नंतर 2 वर्ष ट्राय करतो हे नाही झालं तर ते करतो ते नाही झालं तर ते करतो. तुम्ही जिद्द बाळगा आज एक ना एक दिवस सक्सेस होणार तुम्ही काही करू शकतो. लगान मूवी बघितली असेल तुम्ही. लगान ह्या मूवीमध्ये टॅक्स बसवला आपल्या इंडियन्स वरती स्वातंत्र्य त्या काळामध्ये तुम्हाला टॅक्स भरावा लागेल. ते म्हणजे आम्ही टॅक्स नाही भरणार अन्याय हा. तर त्याच्यावरती तुम्ही काय म्हणले टॅक्स भरू शकत नाही तर आमच्या विरुद्ध क्रिकेट खेळून दाखवा. आणि क्रिकेट आज भारताची टीम एवढी झाली तर त्यावेळी बॅट सुद्धा पकडायला येत होती. जरा पाणी पिऊन बसा. तर लगानमध्ये काय त्यांचं लगानचा अर्थ असतो टॅक्स. तुमच्यावरती टॅक्स बसवला आणि टॅक्स वाचवायचा असेल तर आमच्या विरुद्ध क्रिकेट खेळून जिंकून दाखवा. त्यांना बॅट पकडायला येत नव्हती. त्या काळात त्यांनी क्रिकेट शिकलं चांगले खेळ नियम सुद्धा माहित नव्हते आणि त्या लोकांना फाईट दिली आणि त्यांना पळवून दाखवलं. मला सांगा ते लोक त्यावेळेचे करू शकत असतील तर आपण काय करू शकतो. आज छोटी एक गोष्ट सांगतो. मी दाखवला होतो डिक्शनरीचा शब्दाचा अर्थ मला डिक्शनरी घेऊन बघावा लागतो. आणि मास्टर ते सांगतो लोकांकडे मोबाईल मध्ये किंवा डिक्शनरी होती एवढं सोपं मिळते. आज एखाद्या शब्दाचा अर्थ बघायचा बदल रियम काढा मग त्याच्यात ओ बघा मग ती बघा एवढं अवघड होतं डिक्शनरी. आज तुम्हाला मोबाईल मध्ये डिक्शनरी येते. एवढी टेक्नॉलॉजी असून जर तुम्ही सक्सेसफुल होऊ शकणार नाही तर नंतर तरी समाजाला लक्षात ठेवा टेक्नॉलॉजीचा पुरेपूर वापर करा. आणि एक लास्ट स्टोरी सांगून मी तर लेक्चर मला सांगतो. इमॅन्युअल लिंकर नावाचा एक माणूस काय नाव होतं इमॅन्युअल